रायगडावरचा वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून पेटलेला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीये। कुत्र्याच्या समाधीची पुरातत्व खात्याकडे नोंद नाही असा दावा करत त्याच्या समर्थनार्थ संभाजीराजे छत्रपतींनी काही फोटो दाखवले, तर कुत्र्याची समाधी काढू नये अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली। या वादात आता नवे लोक सुद्धा उतरले। जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे, हे त्याचं दुसरं चित्र आहे, हे तिसरं चित्र आहे। त्या राजसन्यासातून त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं। माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे, वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आहे। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषदेत फोटोंच्या माध्यमातून थेट पुरावे सादर केले। वाघ्या कुत्र्याची समाधी तिथे नव्हतीच हे संभाजीराजे छत्रपतींनी फोटोतून दाखवून दिलं। वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी आधीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। तसंच वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी 31 मे ही डेडलाईन दिली आहे। कुत्र्याच्या समाधीची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही जास्त आहे, यावरून अनेक शिवप्रेमींनी अनेकदा तीव्र आक्षेप घेतलाय। पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे, माहितीच्या अधिकारात, आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आहे। संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे उपस्थित केले। वाघ्या कुत्र्याची समाधी का उभारली यावर अनेक वाद आहेत। एकाही इतिहासकाराने वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ सांगितलेले नाही, पण राजसन्यास नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली। त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे। त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याची समाधी तिथे बांधण्यात आली। याकडे संभाजीराजे छत्रपतींनी लक्ष वेधलं। 2036 पर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी काढली नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळाच्या यादीत होईल। ही गंभीर बाब ठरेल असं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं। मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी याला विरोध केलाय, तर चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे। जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता, तसं वाघ्या कुत्र्या सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही। प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का, तर हो आहे। त्यावर वादविवाद झाले का, तर ते झाले। वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे। यामध्ये एखादी समिती गठीत करा, हे वाघ्या कुत्र्याच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये संशोधन करा। कोणीतरी ब्रिगेडे म्हणतात आणि त्यांना पाहिजे तसा इतिहास तोडमोड करून निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही। वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या माध्यमातून समाजाच्या हिताचे विषय सरकार टाळत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। मला वाघ्या कुत्रा आणायचा होता, बाहेर आणायचा होता। जे विषय समाजाच्या कुठल्याही हिताचे नाहीत, समाजाची समस्या सोडवणारे नाहीत, ते विषय आणून तुम्ही तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करता, हे न समजण्या इतकं महाराष्ट्र मूर्ख नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता तेव्हा वाघ्या कुत्र्यानं त्यात उडी घेतल्याचं कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही। याकडेही संभाजीराजे छत्रपतींनी लक्ष वेधलंय। एकंदरीतच वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरू झालेला वाद शमण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।